जातीय उच्च नीचता मानणे ही गुलामगिरी आहे. कारण कुठलीही जात उच्च नसते, नीच नसते. सर्व मानव समान आहेत म्हणून कुणाला ब्राह्मण म्हणणं, उच्च म्हणणं ही गुलामगिरी आहे. चातुर्वर्ण्याची उत्पत्ती ही विकृती आहे आणि विकृत मनाची उत्पत्ती आहे. कारण चातुर्वर्ण्याची उत्पत्ती जी ब्रह्माच्या शरीरापासून सांगितली आहे ही सुद्धा विकृती आहे. कारण ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण निर्माण झाला, बाहूतून क्षत्रिय निर्माण झाला, मांड्यातून वैश्य आणि पायातून शूद्र निर्माण झाले. ही अशक्य बाब आहे, खोटी बाब आहे, विकृत बाब आहे. कारण तोंडातून कोणाची उत्पत्ती कशी होऊ शकते? प्रत्येक माणसाची उत्पत्ती, स्त्रीची उत्पत्ती ही योनीतून होते, गर्भातून होते. परंतु तोंडातून कोणी ब्राह्मण कसा निर्माण होऊ शकतो ही विचित्र विक्षिप्त कल्पना आहे आणि अमानवी आहे, निसर्गाच्या विरुद्ध आहे. कारण ब्राह्मण सांगतात म्हणून तोंडातून ब्राह्मण निघणं, तोंडामध्ये गर्भ राहील का? तोंड म्हणजे युनी आहे, त्याच्यातून गर्भ कसा निघेल, बाळंतपण कसं होईल, हे प्रश्न महात्मा फुल्यांनी त्या काळी 150 वर्षापूर्वी विचारले. आणि आज आपण ते जाणतो का? किती लोकांना हा विक्षिप्तपणा वाटतो? म्हणजे चातुर्वर्ण्य हा विक्षिप्तपणा आहे, अनैसर्गिक आहे, कृत्रिम आहे. म्हणून चातुर्वर्ण्य मानणे, उच्च नीचता मानणे म्हणजे ब्राह्मणांच्या गुलामगिरीला मान्य करणे आहे.